श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। असितगिरिसमस्यात् कज्जलं सिन्धुपात्रे सुरतरुवरशाखा लेखनीं पत्रमूर्विं लिखति यदि गृहीत्वा शारदा सार्वकालं तदपि तव गुणानां मीशपारं न याति। दत्तनामैव नामैव नामैव मम जीवनं कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। शिव चिदंबरांच्या बाललीलांचं श्रवण करत असताना मनाचं समाधानच होणार नाही। अनंत लीला केल्या नवनाटकी परमात्मा। आजूबाजूच्या गल्लीतल्या लोकांना, गावातल्या लोकांना त्यांचा अधिकार कळून आला। ते म्हणाले, हे विलक्षण पोरगा आहे हा। माती हातात देतो आणि खडीसाखर होते, चिखलाचा गोळा हातात देतो त्याची पेढे बर्फी होतात। मनानं कल्पिलेले उपचार त्या दगडावरती करतोय, तर प्रत्यक्षात पयदधी घृत मधु शर्करा त्या ठिकाणी वाहिलं जात आहे। हा मुलगा सामान्य मुलगा नाही। हळूहळू तो प्रादुर्भाव, त्यांच्या त्या अवतारी कार्याचा तो जो प्रभाव होता तो जनमानसावरती आजूबाजूला पडू लागला। बघा, ऐशा अलौकिक लीला चिदंबर करिता अपार पाहती जन। त्या लीला ऐशा अलौकिक लीला चिदंबर करू लागले की ते लोक आजूबाजूचे विस्मयकारक रीतीनं पाहू लागले। त्यांना अतिशय त्याबद्दलचं कौतुक वाटू लागलं। मी कालच बोलताना म्हणालो, यांचा विद्याभ्यास कसा झाला, यांच्या बालवयातल्या काही लीला आपण उद्या पाहू। बघा, वडिलांनी एक दिवशी विचारलं, बाळ, या जगात जर जगायचं असेल तर विद्या अवगत केल्या पाहिजेत, कारण मूर्खाला कोणी मान देत नाही, अक्षरशून्याला कोणी मान देत नाही। ज्ञानी माणसाचीच नेहमी पूजा होते। एखादा पैशानं मोठा असू शकतो, परंतु पैसेवाल्याचे पैसे केव्हा तरी संपू शकतात, पण आपल्या ठिकाणची जी बुद्धी आहे, आपल्या ठिकाणचं जे ज्ञान आहे, ते कधी कोणी चोरी करू शकत नाही। बाळ, तुझा विद्याभ्यास करणे, मला हे माहिती आहे की तुम्ही साक्षात शिवस्वरूपात, पण आम्ही पितृछत्र या नात्याने वडिलांच्या भूमिकेतनं तुला विचारतोय की तुझा काही शिक्षण करावं, काही विद्याभ्यास करावा, याबद्दल काही विचार आहे की नाही। भक्ताभिमानी असलेले पण भक्तवत्सल असलेले, भक्तांच्यावर कृपानुग्रह करणारे शिव चिदंबर पटकन मुखातनं त्यांच्या शब्द गेले। ते म्हणाले, बाबा, खरं पाहिलं तर 14ही विद्या मला अवगत आहेत, कारण ह्या सृष्टीचा निर्माताच मी आहे, सृष्टीचा सांभाळणाराच मी आहे, सृष्टीचा संहार करताच मी आहे। म्हणजे उत्पत्ती स्थिती लय कारक दत्त ते स्वतः मीच आहे। त्यामुळे मला 14 विद्या 64 कला मला अवगतच आहेत खरं पाहता। परंतु तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे। ज्या लौकिक जगात आपण जगतो, त्या जगाला जी भाषा कळते, त्या जगाला जे दाखले पटतात तेच द्यायचे असतात। काहीतरी वेगळं करून दाखवलंय असं झालं तर लोकांच्या मनातला भ्रम आणखीन वाढू शकतो। आणि कुठलेही अवतारी पुरुष, नीट ऐकून ठेवा, कुठलेही अवतारी पुरुष, कुठलेही सत्पुरुष, कुठलेही परमपदाला गेलेले पुरुष जनरीतीच्या विरुद्ध असं काहीतरी करायचं पायंडा कधीच पाडत नाहीत। जे बोलीचाली रीतीमध्ये ज्या गोष्टी घडतात त्या पद्धतीनंच करतात। काय केलं यांनी, 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत, सर्वत्र कीर्ती पोहोचलेली होती। आता ब्रह्मचर्य धर्म पालन करायचं ठरवलंय। आणि आता इथून पुढं उत्तरायण सुरू झालं की तुला अक्षरारंभ करूया म्हणून वडिलांनी ठरवलं। नुकतंच आता दक्षिणायन चाललंय, ते संपू दे म्हणाले। आता उत्तरायण सुरू झालं की तुम्हाला सरस्वती पूजन करून तुम्हाला अक्षरारंभ करायचा। काय गमतीचा भाग आहे बघा चरित्रातला। यांच्यापासून सृष्टीची निर्मिती, उत्पत्ती, स्थिती, लय आहे शिवस्वरूप परमात्मा, पण ते अक्षर पूजन करण्यासाठी म्हणून अन्य देवता यांच्या पुढे हात जोडून उभे असतात। पण आज ते बाल्य स्थितीला आहेत किंवा ते त्या अवतार पदाला अवतार घेतलाय शिवस्वरूपाचा म्हणून हात जोडून स्वतः सरस्वती मातेची प्रार्थना करतायत की हे सरस्वती माते, मला जरा ज्ञान तुझ्या कृपेनं प्राप्त होऊ दे। काय गमतीचे भाग आहेत बघा। गणपतींना प्रार्थना करतायत, गणपती शिवांचे पुत्र, पण शिवस्वरूप त्यांना प्रार्थना करते, गणेशा माझ्या अभ्यासाचा श्री गणेशा होऊ दे। म्हणजे किती विरोधाभास आहे बघा। पण यात देवभक्तांना आनंद मिळतो म्हणून या घटना करत असतात। त्या
अक्षरारंभ सुरू केला आणि गणेश, सरस्वती, शारदा, लक्ष्मी, कुलदेवता यांचं अक्षर लिहून काढून सरस्वती पूजन केलं. आपल्याकडे पहिल्यापासून या पद्धती आल्या. तो गम, भन, रस, तळ या सगळ्या गोष्टी आत्ताच्या, परंतु पूर्वी ग म्हटलं की गणेशाचाच होतं. सध्या गला वेगळं नाव दिलं जातं, त्याची चर्चा आत्ता करायला नको. ग म्हटलं की गणेशातला ग. आणि अशी पद्धत होती पूर्वीपासून की अभ्यासाचा श्री गणेशा झाला म्हणजे काय, श्री गणेशा म्हणजे सुरुवात. आणि ही जी काही सरस्वती माता आहे, गणेश आणि शारदा आहेत, हे मला बुद्धी देवोत आणि ओम नमः सिद्धम असं पाठीवर लिहिलं जायचं. याचं कारण का, म्हणजे जी विद्या मी शिकणार आहे आणि ज्या विद्येच्या जोरावरती मी आयुष्यात माझ्या पायावर उभं राहणार आहे, ती विद्या मला अर्धवट ठिकाणी ठेवू नये. त्या विद्येनं, त्या विद्येत मला परिपूर्णता प्राप्त व्हावी, ती मला सिद्धतेकडे नेऊन पोचती करावी. एवढी उदात्त आणि मोठी कल्पना आपल्या या हिंदू धर्मामध्ये, सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये आहे. अर्धवटपणा हा कधीच मान्य नाही. त्या देवदेवतांची प्रार्थना केली, या पोराची बुद्धिमत्ता पाहिली शास्त्रीबुवांनी, मार्तंड शास्त्रींनी, आणि आणखीन याच्यावरती झळाळी यावी म्हणून काय केलं असेल तर वय वर्ष 6 होतं, 5-6 वर्षाचं कोवळं वय, या बालकाची मुंज करायची शास्त्रीबुवांनी ठरवलं, मार्तंड शास्त्रींनी ठरवलं. या बाळाची मुंज करायची ठरवली. सज्जन हो, मला निराळं सांगायला पाहिजे का, ब्राह्मणानाम अष्टमे, क्षत्रियाणाम एकादशे, वैश्याणाम द्वादशे केलं या न्यायाने 8 वर्षाच्या आतमध्ये मुंज केव्हाही केली तरी चालते. मागच्या एका चरित्रामध्ये मी कुठेतरी असाच खुलासा केलेलाच आहे. तेणेप्रमाणे वयाच्या 5व्या-6व्या वर्षी क्रमाक्रमाने चिदंबरांची पण आणि प्रभाकराची पण मुंज शास्त्रीबुवांनी करायचं ठरवलं. मूळची भूमिका तयार होतीच, त्यात आता संस्काराद्विज उच्चते, वेदाध्ययन तो विप्रहा ब्रह्मजानाति ब्राह्मणा या न्यायाने आता यानं काही ना काहीतरी शिकावं, वेदविद्या शिकावी, ते ज्ञान अर्जित करावं. या भूमिकेमधून काय केलं बघा, मौंजी बंधनासारखा महत्त्वाचा विधी झाला. आणि मौंजी बंधन झालं, पोराचं तेज आणखीन झळाळून वाढू लागलं. तो मेखला, ते मृगाचीन, त्याच्यानंतर तो हातातला दंड, कमंडलू, ते कौपिन परिधान केलेलं, ते यज्ञोपवीत गळ्यामध्ये धारण केलेलं पाहिल्यानंतर चिदंबर म्हणजे साक्षात मूर्तिमंत वेदपुरुषच आपल्यामध्ये उपस्थित आहेत का, असं आजूबाजूच्या ब्रह्मवृंदांना वाटायला लागलं. रोजचं स्नान, संध्या, अग्निकार्य सुरू झालं. गुरूंची सेवा निरालस्यपणे ते करू लागले. रोजच्या संथा घालायचं काम सुरू झालं. वेदविद्या शिकायला सुरुवात केली. चिदंबर आणि प्रभाकर एकत्रपणे अभ्यास करू लागले. आणि बघा, चिदंबर एक पाठी होते. काय केलं त्यांनी, 4 वेदाचे मंत्र, ब्राह्मण, पद, क्रम, घन, जटा, षटशास्त्राचा अभ्यास केवळ नाममात्र 1-1.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी दोघांनीही केला. आजूबाजूची लोक विस्मयकारकपणे पाहायची, ही म्हणजे मनुष्य योनीत आहेत, अमानुष अशा पद्धतीची, मानवी गुणांना साजेसं नाही, मर्यादेच्या पलीकडचं. शिवांनी आधीच सांगितलं होतं, मी मर्यादेत असेन पण अमर्याद असेन. 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्व शास्त्र त्यांनी अवगत केलं. त्यांचा नावलौकिक सर्वत्र झाला. लोकांना वाटू लागलं जणू काही हे प्रभाकर आणि चिदंबर म्हणजे नरनारायणाचेच अवतार आहेत साक्षात. बघा, अनेक विद्वान आता चिदंबरांच्याकडे मार्गदर्शनाला येऊ लागले बरं का. त्याच्यानंतर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचा विद्याभ्यास चिदंबरांच्या सहवासात छान पद्धतीने सुरू झाला. वडिलांनी यज्ञ आरंभ केला की तो व्यवस्थित रीतीने पार पाडायची जबाबदारी शिवचिदंबर आणि प्रभाकर स्वतः मिळून करायचे. व्याधिग्रस्त लोक, नर नारी, आबालवृद्ध यांच्याकडे आले आणि चिदंबरांनी त्यांना सांगितलं, हां हे असं बरं होईल, किंवा हे असं करा, किंवा ते तसं करा. त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं ते काम केलं की त्या नरनारींचे शब्द त्यांच्या शब्दाप्रमाणे वागलं तर बरं व्हायचं. लोकांचा विश्वास वाढू लागला आणि लोक त्यांच्याकडे चालून त्या मुरगोडला येऊ लागली, त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागली. एकदा काय घटना घडली, या शास्त्रीबुवांच्या एका शिष्याच्या घरामध्ये गजगौरीचं व्रत होतं. त्या गजगौरीच्या व्रताचा प्रसंग असेल, किंवा त्या होसूरला घडलेल्या त्या बेडसूर नावाच्या गावात त्या मल्ल नावाच्या शिष्याच्या घरी वृषभाला जिवंत केल्याचा किस्सा असेल, प्रसंग असेल. तो रंजक चरित्राख्यान मी तुम्हाला उद्या सांगतो. वेळेच्या मर्यादेने आज इथेच थांबू, वाणीला विराम देऊ. शिवचिदंबर 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 असं म्हणून अत्रिपुत्र दत्तात्रयांचं पवित्र स्मरण करून थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.